मित्रांनो, आपल्या भयान प्रवासात पुन्हा एकदा स्वागत आहे. गावाला असताना रात्रीच्या जेवणानंतर अंगणात मस्तपैकी गप्पा चालू होत्या. आजूबाजूच्या घरातील व्यक्तीसुद्धा आले होते. मोबाईलच्या ह्या दुनियेत असं सुंदर सुख अनुभवायला खूप कमी मिळतं. सगळे मिळून निवांत गप्पा मारत असताना महादू काकांना मी म्हणालो, काका, चकवा प्रकार हा खरा आहे का? त्यांनी सांगितलं, अरे हो तर, आपल्या बाजूच्या गावातील शंकरला लागला होता. रात्रभर फिरून तो सकाळी मंदिरात भेटला. मी म्हणालो, काय सांगता? काय ते सांगा बरं. तेवढाच छान टाइमपास. आणि त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. गावाच्या पलीकडे असलेल्या डोंगर माथ्यावरून शेजारच्या गावाला जाण्यासाठी दगडी रस्ता होता. त्या रस्त्यावर रात्री कोणी फारसं जायचं नाही, कारण लोकांमध्ये अफवा होती, तिथं चकवा लागतो. त्या रात्रीचा 1 वाजलेला. शंकर नावाचा तरुण आपल्या मित्राच्या लग्नावरून परतत होता. सगळे मित्र गावात थांबले, पण शंकरला घरी पोहोचायचं होतं म्हणून तो एकटाच निघाला. सुरुवातीला रस्ता सोपा होता, पण जसजसा तो डोंगराच्या जवळ पोहोचला तसतसं वारा जोरात सुटू लागला. कुठून तरी घंटानादासारखा आवाज ऐकू यायला लागला. शंकर थांबून इकडे तिकडे पाहतो, पण त्याला काहीच दिसत नाही. थोडे पुढे गेला तर अचानक त्याला समोरून एक म्हातारा दिसला, पांढऱ्या कपड्यात, हातात काठी घेऊन. म्हाताऱ्याने त्याला विचारले, कुठे चाललायस बाळा? शंकर म्हणाला, गावाकडे चाललोय काका. म्हातारा हसला आणि म्हणाला, या रस्त्याने जाऊ नकोस, तिकडून जा. आणि त्याने दुसऱ्या वाटेकडे बोट दाखवले. शंकर गोंधळला, पण त्याला वाटले म्हातारा गावचा असेल, म्हणून त्याच्या सांगण्यानुसार वळसा घेतला. थोडा वेळ चालला, पण रस्ता संपेच ना. तो जिथून आला होता तिथेच परत यायला लागला. रात्र अंधारी होती. आकाशात चंद्र नव्हता, फक्त काळ्या ढगांच्या आडून अधूनमधून वीज चमकत होती. त्या प्रकाशात शंकरच्या सावलीला स्वतःचं भूत झाल्यासारखे वाटत होते. तो डोंगराच्या वाटेने चालत असताना वारं गडगडाट करत सुटत होतं. अचानक त्याला पायाखाली काहीतरी चपलट आवाज आला. खाली पाहिलं तर जमिनीवर जुनं पायघोळ पडलेलं होतं, ओलं, जणं आत्ताच कोणीतरी घातलेलं. शंकरचे पाय थरथरू लागले, तरीही धैर्य गोळा करून तो पुढे निघाला. काही अंतर गेल्यावर त्याला लांबवर प्रकाश दिसला. त्याला वाटले की गाव आलंय, पण जसा तो जवळ गेला तसा कळलं, ती एक जुनाट विहीर होती. विहिरीवर कंदील लटकत होता आणि त्याच्या भोवती काही माणसं उभी होती. तो थबकला. त्यातील एक आवाज आला, चल चल, इकडे ये. शंकर जवळ गेला तर काय पाहतो, सगळी माणसं चेहराविना होती, फक्त काळे पोकळे गाल आणि डोळ्यांच्या जागी पोकळी. ते सगळे एकाच स्वरात पुटपुटत होते, इकडेच रहा, इकडेच रहा. तो ओरडून मागे वळला आणि धावत सुटला. जसा धावत होता तसा रस्ता बदलत होता. कधी त्याला पायाखाली दलदल वाटे, कधी दगडी चढण, पण कितीही धावला तरी तो डोंगराच्या पायथ्याशीच परत पोहोचत होता. घामाने भिजलेला शंकरच्या समोर पुन्हा तोच म्हातारा. यावेळी त्याच्या डोळ्यात लालसर तेज होते, चेहरा करडा पडलेला, आणि तो खदखदून हसू लागला. संपूर्ण रात्र इकडे तिकडे फिरशील, पण गाव गाठू शकणार नाहीस, हा चकवा आहे. शंकर घामाघूम होऊन थरथरला. त्याने घाबरून हात जोडले. देवाचे नाव घेताच अचानक दूरवर मंदिराच्या घंटा वाजल्या. शंकर त्या आवाजाच्या दिशेने धावत गेला. त्याने कसाबसा धावत धावत देवळाच्या दिशेने पाय घेतले. कसाबसा तो मंदिराच्या अंगणात शिरला. देवळाच्या घंटा लागल्याबरोबर तो म्हातारा नाहीसा झाला. गावकरी देवळात सकाळच्या आरतीसाठी आले होते. त्यांनी शंकरला बेशुद्ध अवस्थेत पाहिले. शंकर शुद्धीवर आला. सगळ्यांनी विचारलं, काय झालं होतं? तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मी चकल्याला भेटलो होतो. तो म्हातारा, तो चेहरावीन लोक, सगळं खरे होते. सगळे गावकरी शांत झाले, कारण डोंगर माथ्यावरचा तो म्हातारा, पांढऱ्या कपड्यातला, खरं तर 15 वर्षांपूर्वी त्या विहिरीत उडी मारून मेलेला होता. आणि शेवटचा धक्का असा बसला, शंकरच्या खिशातून ओले, रक्ताचे डाग लागलेले पांढरे कपड्याचे तुकडे बाहेर पडले, आणि तो कपडा त्याच म्हाताऱ्याचा होता. महादू काका म्हणाले, मी काही दिवसांनी त्या गावाला गेलो. तेव्हा त्या शंकरला भेटलो. त्यांनी हा सगळा प्रकार मला सांगितला. एवढं सांगून काका शांत झाले आणि तेवढ्यात 1 घंटा नाद झाला. काका म्हणाले, बघितलंस, सत्य आहे हे.